ऑपरेशन टायगरमध्ये आधी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि त्यानंतर आता आमदार सचिन आहेरनी देखील या ठिकाणी शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करत या ठिकाणी उपसभापतीसाठी या ठिकाणी अर्ज देखील भरलाय। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, पक्षात काय नक्की चुकतंय? 6 खासदार आणि त्याच्यानंतर आता तुमचे सचिन भाऊ देखील शिंदेच्या वाटेत। चुकत नाही, फक्त काय होतोय की अधिकचा चांगुलपणा नडतो। पक्षप्रमुखांचा अधिकचा चांगुलपणा, साधेपणा, सरळपणा आणि प्रत्येकावर विश्वास टाकणं। पक्षप्रमुख प्रत्येकावर फार म्हणजे त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे, त्यांना असं वाटतं की मी इतका विश्वास टाकला, एवढं भरभरून दिलंय, तर यांच्याकडून पुन्हा असे काही गोष्ट घडण्याची सुतराम शक्यता नाही। पण मला वाटतं तिथेच खरं तर गंडतंय सगळं गणित। कारण एका व्यक्तीला किती पदं द्यावी? आज आपण अहिरांची पदं वाचली आणि अशी ही प्रत्येकाकडे पदं आहेत एकाच व्यक्तीला। मग आमदारकी त्याच्याकडे, मग काय नेतेपद त्याच्याकडे, किंवा त्याच्या घरातल्या सदस्यांना पदं, त्यांना वेगवेगळ्या कमिट्या, हे सगळं प्रत्येक वेळा केलं जातं। संजय दिनांच्या बाबतीत सेम। संजय दिनांना खासदारकी, त्यांच्या पोरीला नगरसेवक पद, परत त्यांना स्थायी समितीमध्ये स्थान, हे सगळं जर बघितलं तर मग सत्ताकांक्षा वाढत जाते, सत्तेची भूक वाढत जाते, ज्यामुळे ह्या घटना घडतात। कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, ती ग्रॅज्युअली ती वाढत जाते आणि त्यामुळे ती जेव्हा वाढत असते, पडद्यामागे हा घटनाक्रम घडत असतो, तेव्हा निश्चितपणे त्याचं अकाउंटिंग करणारं, त्याला क्रॉस चेक करणारं, त्याच्यावरती लक्ष ठेवणारा एक निरीक्षक नावाची यंत्रणा असली पाहिजे। तुम्ही जे बोलताय की अकाउंटिंग करणं, आतमध्ये नक्कीच काहीतरी घडतंय, हे सगळं मॉनिटरिंग करण्यात पक्षप्रमुख आणि इतर नेते कमी पडतायत, कुठेतरी म्हणजे फसतायत, काय होतंय? नाही, कमी पडतायत वगैरे नाही, अजिबात ते कमी पडत नाही। त्यांचा कसं काय जातात हे? त्यांचा चांगुलपणा नडला की त्यांना असं वाटतं चांगुलपणा कसं काय ताई? असे जर पक्ष सोडून सगळे जर जाणार असतील तर मग पक्षच कसा? माझ्या घरात माझा भाऊ आहे, माझी आई आहे, माझी मुलगी आहे, आणि मी सतत जर त्यांच्याकडे संशयाने बघितलं तर ते कुटुंब कसं? शिवसेना कुटुंब आहे, प्रत्येकाकडे संशयाने कसं बघायचं? यामुळे ते मला वाटतं विश्वास टाकला गेला, पण विश्वासराव पानिपतच्या लढाईत गेलेत हे हळूहळू सगळं लक्षात येतं। त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा नाही, हे संशयाच्या नजरेने बघायचं नाही, गेल्यानंतर त्याचा बघितलं नाही त्याचा हा मग परिणाम आहे। मला असं वाटतंय की नाही, या सगळ्यांवरती अकाउंटिंग असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं अकाउंटिंग असलं पाहिजे की जर सभागृहाच्या बाहेर इतके मुद्दे रेज केले जातात तर ते मुद्दे सभागृहात का येत नाही? ड्रग्ज सारखा मुद्दा जर गेली 2 वर्ष सभागृहाच्या बाहेर मांडला जातोय तर तो सभागृहात का येत नाही? हिवाळी अधिवेशनाच्या आधी पालखी महामार्गाचा मुद्दा मांडला गेला, पण तोच मुद्दा सभागृहात का बरं ठासून आला नाही? नॉट अ सिंगल पर्सन रेज दिस क्वेश्चन। मी हीच गोष्ट किती वेळा बोलून झाली की अनिक्षा जयसिंगानीचा मुद्दा मी बाहेर ठासून म्हणते, पण तो सभागृहात का येत नाही? त्याच्यावर का कोणी प्रश्न विचारत नाही? तुमच्या पक्षाचे नेते बी विचारत नाहीत ना? मग माझ्या पक्षाचे आणि महाविकास आघाडी एकूण सगळेच सभागृहामध्ये सगळं चिडचूप वातावरण का? एकेकाळी जी अधिवेशनं वादळी व्हायची ती अधिवेशनं आता सबमिसिव्ह पद्धतीने का चालतात, याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही? जर माझ्याच पक्षाचा एखादा माणूस त्याचे काही इतर पक्षांच्या लोकांच्या सोबत काही बसणं उठणं वाढत असेल, जसं की नागेश आष्टीकरांचं 50 वेळा संतोष बांगरकर सोबतचे व्हिज्युअल दिसतात आणि त्या प्रत्येक व्हिज्युअलच्या वेळेला नाही आमचा मतदारसंघ आहे म्हणून आम्ही भेटलो, पण याला तू तिथे का भेटलास त्याचं शोकत झालं पाहिजे आणि पक्षाकडून विचारलं गेलं पाहिजे। पक्षाने विश्वास टाकला, पक्षप्रमुखांकडे एवढा वेळ असतो हे सगळं विचारायला? पक्षप्रमुखांनी वेळ असतो आणि ते वेळ देतात, फक्त त्यांनी ते विचारलं नाही कारण त्यांचा विश्वास होता, पण विचारलं पाहिजे असं आम्हाला नक्की वाटतं। सचिन आहेरांनी देखील जाताना मेसेज पाठवलेले आहेत, तुम्हाला तर फोनही केलाय, नक्की काय सांगणं होतं तुम्हाला? याची कुणकुण होती? मला फोन केला होता त्यांनी, मला भेटतो म्हणाले होते, 29ला या आपण भेटूया, 30ला पण भेटूया, पण त्या भेटीचा संदर्भ वेगळा होता, त्याच्यात ही चर्चा बिलकुल नव्हती। पिंपरी चिंचवडच्या सोनिग्रा बिल्डरच्या संबंधाने लक्षवेधी लागलेली होती, त्या लक्षवेधीची काही डॉक्युमेंट्स काढायचे होते आणि ते डॉक्युमेंट्स त्यांना पोचवायचे होते। प्रत्येक वेळेला जेव्हा काही प्रश्नोत्तरं असतात त्यावेळेला अनिल परब साहेब असतील, सुनील प्रभू साहेब असतील, वैभव दादा, भास्कर दादा, तर या सगळ्यांना आम्ही ते डॉक्युमेंट तुमच्यासाठी तर हॉटेल बुक होतं, मुंबईमध्ये बुक होतं ना? ऐका ना, मला मुंबईला राहायला जागाच नसते, त्यामुळे मी जेव्हा कधी जाते तेव्हा सचिन भाऊच व्यवस्था करतात। ती काही पहिल्यांदा कुठे झाली व्यवस्था? नाही, मला व्यवस्था अशी काही 5 स्टार नसते। आम्ही तिथल्या विसावाच्या गेस्ट हाऊसला थांबतो किंवा कुठेतरी थांबतो आणि त्याच्यासाठी एक पत्र लागतं आमदारांचं। भाऊ आता तरी हॉटेल बुक होतं ना एक तुमच्यासाठी? नाही, असं काही नाही, आता सुद्धा, आणि मुळात मी इथेच आहे।
ही खतखत सचिन भाऊंकडून अनेकदा तुमच्याकडे व्यक्त झालेली होती, ज्या पद्धतीने दौरे होतात, वेळ दिला जात नाही पक्षातील इतर कार्यकर्त्यांना. आता सुद्धा तो जो दौरा झाला शिर्डी असं फिरत सगळीकडं मराठवाड्यामध्ये, तिथं उद्धव साहेबांनी जे कार्यकर्त्यांना पक्षातील जे इतर पदाधिकारी आहेत त्यांना वेळच दिली नाही, तिथं देखील नाराजगी होती. हे बघा, पहिली गोष्ट तर सचिन भाऊंनी अशी कुठलीही खदखद व्यक्त केली नाही. सचिन भाऊंना वेळ दिला जात नव्हता ही कंप्लेनच होऊ शकत नाही, कारण उभा महाराष्ट्र बघतोय की सचिन भाऊ प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिज्युअल्समध्ये नेते आदित्यजी यांच्यासोबत बरोबरीने दिसत आहेत. त्यामुळे वेळ देण्या न देण्याचा तर त्यांच्या बाबतीत प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न त्यांना काही देण्या घेण्याचा, तर मला वाटतं की त्यांना आमदारकी असेल, त्यांना त्यांच्या घरच्यांना प्रभाग समिती पद असेल, BKS असेल, हे सगळं झालेलंच आहे. आता या सगळ्यांच्या सोबतच जेव्हा विचार करतोय आपण की मग नेमकी अडचण काय असेल, तर कदाचित असं असू शकतं त्यांनी ज्या पद्धतीने दानवेंना मेसेज टाकला की वी हॅव नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, हाऊ कॅन वी पॉलिटिकली सर्व्हाइव्ह इन कमिंग डेज, तर कदाचित आपल्याला पुढची विधान परिषद संख्याबळाच्या नुसार मिळणं अशक्य आहे आणि मतदारसंघ नाही, त्यामुळे ती अस्वस्थता त्यांच्याकडे असू शकते. पण त्यावर ते कधीही बोललेले नव्हते. ताई, जर आपण बघितलं तर असे देखील होतंय की सचिन आहेरेंनी आतमध्येच राहून जे 6 खासदार आहेत त्यांची पूर्ण फिल्डिंग लावली. अर्थात जर आपण बघितलं अब्दुल सत्तार अशा पद्धतीने थेट बोलले, हे एक हो, हे पण शॉकिंग आहे, हे खूपच शॉकिंग आहे. अब्दुल सत्तार जे म्हणाले की 6 खासदारांना त्यांची सगळं समन्वय साधण्याचं काम अहिरांनी केलं, जर हे असं असेल तर धक्कादायक आहे. पण याच्यावर विश्वास तरी कसा ठेवावा, कारण बुधवारी दिल्लीमध्ये जी बैठक लावलेली होती आणि मंगळवारी या सगळ्या हालचाली चालू होत्या खासदारांच्या, त्या दिवशी सचिन भाऊ अहिर हे आमच्यासोबत पुण्यामध्ये होते. नेते आदित्यजी यांनी हॉटेल सॅफ्रनला बैठक लावली होती आणि तुम्ही स्वतः बातमी कव्हर करायला होतात, त्यामुळे आपल्या सोबत ते होते. आता एवढं सगळं जर सोबत असेल तर आधी लावली जाते, नंतर नाही ताई त्या दिवशी. आता तेच मी म्हणते की मग विश्वास कसा ठेवायचा जर ते आमच्या सोबत आहेत मंगळवारी. जे मातोश्री दिसतात इतर लोक उद्धव साहेबांच्या जवळ, त्यांच्यावर मग कसा विश्वास ठेवायचा? अहो, सगळ्यांकडेच संशयाने बघितलं जाईल, माझ्याकडेही संशयाने बघितलं जाईल, मातोश्रीवरच्या प्रत्येकाकडे संशयाने बघितलं जाईल. जर असं 24/7 सावलीसारखा फिरणारा माणूस जर असा निर्णय घेत असेल तर कुणाकडेही संशयाने बघितलं जाऊ शकतं. त्याचवेळी जर ताई आपण अजून एक बघितलं तर तुम्हाला देखील प्रयत्न होत होता खरं तर शिंदे गटाकडून, हे सातत्याने म्हणजे तुम्ही सुद्धा, म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तुम्ही दिसले नाही त्या दौऱ्यामध्ये कुठं. नाही, मी दौऱ्यामध्ये नव्हते, मला दौऱ्याचं निमंत्रण नव्हतं अजिबातच. हा पक्षाच्या नेते आहात, तुम्हाला कसं नाही निमंत्रण? पण नव्हतं मला निमंत्रण, मला माहीत नाही, मला दौऱ्याचं निमंत्रण नव्हतं. पण तरीसुद्धा माझ्या गावावरून ते जाणार आहेत म्हटल्यावर मी त्यांना विनंती करून वेळ मागून घेतला होता की साहेब तुम्ही आमच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, अनेक वर्षानंतर तुम्ही आमच्या भागातनं येत आहात. कारण परभणीवरून धाराशिवला जाताना परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, केज, कळंब, धाराशिव असा मार्ग आहे. सो तुम्ही थोडासा वेळ आम्हाला परळीसाठी आणि अंबाजोगाई, केजसाठी दिला पाहिजे. तो वेळ आम्ही मागून घेतला होता त्यांच्याकडून. वेळ मिळाला नाही? नाही, रस्त्याने चालताना त्यांनी आमचं स्वागत स्वीकारलं, मात्र थांबायला वेळ नव्हता कारण पुढची सभा लगेच होती. असं पुन्हा एकदा विचारतो, काय नक्की पक्षात कुठं काय सल्ला द्याल वरिष्ठांना, पक्षनेत्यांना? काहीतरी चुकतंय हे तर नक्की? सल्ला देणे एवढी मी नक्की मोठी नाही आहे. संजय राऊत साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचा वडिलकीचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. मी सामान्य शिवसैनिक आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे. आम्ही फक्त अपेक्षा करू शकतो की एक अशी यंत्रणा असली पाहिजे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण हा शब्द मला खूप मोठा वाटतोय, त्यापेक्षा एक मॉनिटरिंग करणारी यंत्रणा डेव्हलप झाली पाहिजे की आपल्या पक्षातली माणसं आपल्याच पक्षासोबत आहेत की इतर कोणासोबत आहेत. हे एकदा तुम्ही म्हणताय की हा शब्द मोठा आहे, आत्मपरीक्षण. शिंदे गेले, आखी शिवसेना घेऊन गेले, म्हणजे चिन्ह गेला, आता 6 खासदार गेले, आता आमदार गेले, मग सगळे गेले, अजून सुद्धा काय राहिलं? त्यांचं काय चाललंय हे चेक करणारी एक यंत्रणा पाहिजे होती ना, ती का झाली नाही? भाजपकडून माणूस हलत नाही म्हणजे ते फार निष्ठावान आहेत असं नाही. त्या प्रत्येकाची फाईल भाजपकडे आहे आणि त्या प्रत्येकाला चौकशीची भीती आहे, प्रत्येकाच्या उरावर एक दगड ठेवलेला आहे. पण अशी सत्ता तुमच्याकडे देखील होती, मुख्यमंत्री होते तेव्हा. जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदे साहेब गेलेत, म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हा तर तुम्ही सत्तेवर होता, पॉवरमध्ये होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. एक्झॅक्टली, तेव्हाही विश्वासात नडला ना.
कारण उद्धव साहेब आजारी होते, ऑपरेशन होणार होतं, महत्त्वाचं जे पत्र होतं, सगळ्या कार्यालयीन कामं करण्यासंबंधाचे जे अधिकार होते ते नेते आदित्यजींना दिले नव्हते. उद्धव साहेबांनी लक्षात घ्या, ते सगळे अधिकार त्यांनी एकनाथ शिंदेंना दिले होते. आत्ताही मला वाटतंय की पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा, जर एवढं सगळं झालंय तर आता प्रत्येकाकडे आता मॉनिटरिंग झालंच पाहिजे. इवन म्हणजे समजा संभाजीनगरमध्ये आम्ही इथे लढतोय आणि जर संभाजीनगरमधला जर एखादा फॉर्म जर महायुतीकडनं भरला जात असेल तर चूकच आहे ना, ते अतिशय चुकीचं आहे. ताई त्याचबरोबर जर तुम्हाला अशी कुठली ऑफर आली किंवा तुमच्या संपर्कात तुम्हालाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न होतोय शिंदे गटाकडून, असं आहे? नाही नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही चर्चा तुम्हीच घडवा. नाही नाही, आम्ही नाही होत ताई. अर्थात 2-3 दिवस जर तुम्हाला सचिन आहेर मेसेज करतायत, बोलतायत, कारण तुम्हाला देखील उद्धव साहेबांकडे म्हणजे शिवसेनेमध्ये त्यांनीच आणलेलं होतं, हे तर कबूल आहे ना. सचिन अहिर परत भाऊ म्हटल्यावर परत त्याचा प्रॉब्लेम व्हायचा, ते सवयीचा भाग आहे. सचिन अहिरांचं आणि माझं हे काही पहिल्यांदा बोलणं होत नाहीये, या पक्षातच त्यांनी मला आणलं. त्यामुळे त्यांचं आणि माझं डे टू डे बोलणं होतंच प्रत्येक वेळेला. इवन माझ्या घरात माझ्या भावाचं ॲडमिशन झालं आहे की नाही, मुलीचा अभ्यास कसा चालला आहे, यावर सुद्धा आमचं बोलणं होतं. वरळीत काही प्रॉब्लेम झाला तर मी इथून वरळीचे प्रॉब्लेम, कारण वरळी BDDमध्ये माझा चांगला संपर्क आहे. मागे आंबेडकर जयंती तिकडे प्रॉब्लेम झाला होता, मी सगळ्यात आधी त्यांना फोन केला, भाऊ जरा तुम्ही CPला बोलून घ्या, PIला बोला, हे करा ते करा. तर आमचं बोलणं होणं फार स्वाभाविक आहे, त्यात काय म्हणजे फार विशेष नाहीच. हे सगळं झाल्यानंतर उद्धव साहेबांशी बोललात का तुम्ही? काय जसं माझं सचिन अहिरांशी बोलणं झालं ना, अगदी तसं माझं ओमराजेंशी सुद्धा बोलणं होत होतं, तसं त्यांच्याशी होत होतं. पण आता पोटातलं पाणी या लोकांनी ढळू दिलं नाही. काय कळणार यांच्या पोटात काय चाललंय. उद्धव साहेबांना काय बोललात का तुम्ही? काय बोलणं झालं या संदर्भात त्यांचं किंवा मी उद्धव साहेबांना गेली 3 वर्ष सांगते आणि आज परत एकदा तीच अपेक्षा अतिशय नम्रतेने व्यक्त करते की प्रत्येकाचं मॉनिटरिंग झालं पाहिजे, अकाउंटिंग झालं पाहिजे. इथे कोणीही अचानक एवढं मोठं पाऊल उचलत नाही, तर हळुवारपणे काहीतरी गोष्टी घडतात, त्या गोष्टींकडे लक्ष गेलं पाहिजे. एखादा आमदार एवढा मोठा बर्निंग इश्यू आहे आणि तो प्रश्न उचलत नाही म्हणजे काय, हे तपासलं गेलं पाहिजे. देवा भाऊ तुमच्याबद्दल तुम्हाला का कुणी हे बोलत नाही, दुसरे का बोलत नाहीत हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हीच का प्रश्न विचारत नाही हे सुद्धा विचारलं गेलं पाहिजे. अर्थात जर आपण बघितलं तर अनेक गोष्टींवर या ठिकाणी त्यांचा पॉईंट ऑफ ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर पक्षाने प्रत्येकावर मॉनिटरिंग ठेवणं गरजेचं आहे. गेले 3 वर्षापासून ते सातत्याने हा मुद्दा मांडतायत, मात्र पक्षाने मॉनिटरिंग ठेवली नाही आणि म्हणूनच ही वेळ आज आली आहे. 6 खासदार जातात, त्याचबरोबर आमदार अशा पद्धतीने सचिन आहेरसुद्धा जातात, अजून जाणार आहेत. मॉनिटरिंग ठेवली जाईल. कोणी कुठं राहायचं जायचं ज्याचा त्याचा विषय आहे. आम्ही लढायचं ठरवलंय, लढतोय बस. ज्यांनी कोणी जायचंय अर्थात, पण आम्ही या ठिकाणी लढतोय अशी भूमिका या ठिकाणी सुषमाताई अंधारे मांडतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा.